हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोज सकाळी आम्ही 6ला उठून मॉर्निंग वॉकला जातो. वॉकिंग करून आल्याच्या नंतर असं छान पाणी मारून घेते की जेणेकरून अंगणामध्ये प्रसन्नता वाटेल आणि ज्या झाडांना पाणी आपण देतो त्या झाडांकडे पाहूनही खूप छान वाटेल. सकाळी एकदा पूर्ण अंगण साफ करून त्याला पाणी देणे आणि बागेतली सगळी फुलं पाहणे, या सर्व गोष्टी आहे ना एक आनंद देत असतात. अशी सुंदर सकाळ, असा सूर्योदय, छान कोवळं कोवळं ऊन, हिरवीगार झाडं आणि ही प्रसन्नता पाहून दिवसाची सुरुवात ही अतिशय पॉझिटिव्हरित्या होते. आणि म्हणून हे आवडीचं काम मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही न चुकता करत असतो. झाडांना पाणी देणे ह्याच्यासारखी सुखद गोष्टच वाटत नाही. उमललेली फुलं पाहणे, पाण्याला हातात घेणे, गवतावरती चालणे, झाडांवरती पाणी पडल्याच्या नंतर जे थेंब पडतात किंवा जी झाडं ओली होतात ते पाहणे, या सगळ्या सुखद गोष्टी रोज सकाळी आम्ही अनुभव घेत असतो. हे काम कधी मिस्टर करतात तर कधी मी करते. आज कॅमेरा माझ्या हातात असल्यामुळे त्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे. या गोष्टीमुळे निसर्गाच्या जवळ जाता येते, त्याला जवळून पाहता येते आणि रोजच्या रोज हा निसर्ग आपल्याला खूप आनंदी ठेवण्यासाठी मदत करत असतो. म्हणून ही व्यवस्था खास खास अशी झाडांची केलेली आहे. बघा, जास्वंदीच्या झाडांनाही 2 फुलं आज दिसत आहेत. हे आंब्याचं झाड आणलं होतं तेव्हा 1 फुटाचं असेल. त्यावेळेला त्याला काहीच पानं नव्हती. 1 वर्ष त्याने अजिबात ग्रोथ घेतलेली नव्हती. नंतर मात्र ते खूप झपाट्याने वाढलं. शेवंतीची फुलं आणि प्रत्येक झाडाला फूल आलेलं पाहणं ही खूप सुंदर आणि सौंदर्याची गोष्ट वाटते. असं वाटतं त्या पानांकडे, त्या हिरव्या झाडाकडे आणि त्या आलेल्या फुलांकडे फक्त बघत राहावं शांतपणे. एक निसर्ग आणि आपण काहीतरी बोलत असतो आणि तोही काहीतरी आपल्याला सांगत असतो, आपण ऐकत असतो. असा संवाद हा सुरू असतो जेव्हा आपण झाडांच्या संगतीत राहायला लागतो. म्हणून ह्या गार्डनमध्ये येण्याची सकाळची वेळ किती जरी घाई असली तरी आम्ही न चुकवता ती पूर्ण करतो. त्यानंतर सुरू होतं घरामधलं रुटीन. घरामध्ये मुलांना काय हवा असेल तो डबा, तो टिफिन पॅक करणे, स्वयंपाकाची तयारी करणे, आम्ही दोघेही मिळून हे कामं करत असतो. म्हणजे जर का एकमेकांना आपण सोबत केली, आपल्या कामामध्ये त्यांनी मदत करावी, त्यांच्या कामामध्येही आपण मदत करावी, याच्यामुळे सोबत चांगली होते, बॉन्डिंग चांगलं होतं आणि एकमेकांचे विचार समजून घेता येतात. दोघांनाही सोबत टाईम स्पेंड करता येतो आणि त्याचबरोबर अंडरस्टँडिंग लेवल वाढते. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी एकमेकांना जपणं खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. ह्याच्याचमुळे आपण खूप आनंदी राहत असतो आणि आपली जी नाती आहेत ती आपण आणखी चांगली मजबूत करत असतो. सोबतच माझा एक कार्यक्रम असतो की अंगणामध्ये रांगोळी काढणं. मग कधी कधी होतं की मुलं शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मी ही रांगोळी काढते किंवा कधी कधी आधी, म्हणजे 7 वाजल्यापासून 8:30पर्यंत ह्या वेळेमध्ये जशी जशी कामं करता येईल तशी करते. कारण ह्या सगळ्या गोष्टी मला सुंदर सकाळ अशी म्हणून आठवतात आणि ह्यातली एकही गोष्ट शक्यतो मिस होत नाही. आणि सोबतच चिमण्यांना दाणे देणं हाही एक माझी आवडीचा कार्यक्रम आहे. कारण जर नाहीच दिलं तर गेटवरती किंवा बाहेर दारांवरती या चिवचिवाट त्यांचा सुरू असतो आणि जसेही दाणे टाकलेत तसे त्या पटापट फस्त करून घेतात. चांगलं वाटतं हे सगळं पाहून. म्हणजे निसर्गाच्या सोबत आपण वास्तव्य करणे, त्यांच्या ह्या गोष्टीचा आनंद घेणे, त्यांना रिस्पॉन्स देणे आणि त्यांनी जर का काही सांगितलं तर आपण त्यांना रिस्पॉन्स देणे, या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ शांत वातावरणामध्ये राहून घेता येतो. आमच्याकडे असणारी नीरव शांतता म्हणजे इतकी सुंदर वाटते की आपण आपला शोध घ्यायला लागतो. मग गजबजाट किंवा खूप बाहेरच्या वातावरणात जाणे ह्या गोष्टी जरा टाळाव्याशा वाटतात. कारण निसर्ग शांतपणे काहीतरी आपल्याला ऐकवत असतो, काहीतरी आपण त्यांचं शांतपणे ऐकत असतो. सारखा तो बोलत असतो झाडांच्या मार्फत, पानांच्या मार्फत, पक्षी, फुलं. आणि ह्या संवादामुळे मन आतून अतिशय शांत आणि शांत व्हायला लागतं. आणि ही शांतता कोणाला नको असते बरं सांगा.
कारण ह्या शांततेसाठी, ही शांतता मिळवायला, हे सुख मिळवायला आपण काय काय करत असतो. पण ह्या गोष्टी आपल्याच हातात आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. ह्या आनंदाच्या गोष्टी आपलं आयुष्य खूप छान करतं, सुखकर करतं, समृद्धी घरात आणतं आणि आपण आपल्याबरोबर इतरांना देखील प्रेरणा देत असतो. जर कोणी सकाळी आमच्या दारात आला तर त्याला हे